आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। लिंगायत समाजाच्या आमरण उपोषणाला विक्रम ढोणे यांचा ठाम पाठिंबा। हक्क मिळाल्याशिवाय माघार नाही, शासनाला इशारा। दुर्लक्ष केल्यास आंदोलन उग्र होणार, 3 दिवस उलटूनही प्रशासन निष्क्रिय। जत शहरातील विसापूर रस्त्यावरील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरात लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण दिवसेंदिवस तीव्र होत असून आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत आहे। या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी ठाम पाठिंब्यामुळे उपोषणाला नवसंजीवनी मिळाली आहे। विक्रम ढोणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांची भेट घेतली व त्यांना नैतिक पाठिंबा दर्शवला। यावेळी त्यांनी शासनाला थेट इशारा देत म्हटले की लिंगायत समाजाच्या रास्त मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करेल। आंदोलनस्थळी शांततापूर्ण पद्धतीने घोषणाबाजी सुरू असून लिंगायत समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने आंदोलनाचे स्वरूप दिवसेंदिवस व्यापक होत चालले आहे। दरम्यान विक्रम ढोणे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की उपोषणाला सुरुवात होऊन 3 दिवस झाले तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे। शासन नेमके कधी जागे होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देणे, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे तसेच मंगळवेढा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणे यांचा समावेश आहे। तसेच शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा सविस्तर इतिहास समाविष्ट करणे, प्रत्येक जिल्ह्यात गरीब विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे उभारणे आणि बसवेश्वर जयंतीला राष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे या मागण्यांवर आंदोलक ठाम आहेत। हक्क मिळाल्याशिवाय माघार नाही या घोषणेसह लिंगायत समाज एकवटला असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक उग्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही ठोस कृती नाही। लिंगायत समाजातील महामंडळ स्थापन केले, पण वसरगावच्या पाटीलकीप्रमाणे त्या महामंडळाच्या निधीची तरतूद नाही। म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवायचं आणि वेगवेगळ्या समाजाला बतावण्या करायच्या, घोषणा करायच्या, सर्व लोकप्रियता मिळवायची, निवडणुका जिंकायच्या, पण ज्या जनतेला आपण आश्वासन दिलं त्याचं कार्य पूर्ती करणं हे सुद्धा त्यांचं कर्तव्य आहे, पण जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं जाते। या घटनेचा आम्ही जत तालुकावासियांच्या वतीने निषेध करतो आणि या आंदोलनाची राज्य शासन प्रशासन दखल घेत नाही। याच्या निषेधार्थ या तालुक्याच्या मुख्य बाजारपेठ उद्या जत शहर पूर्ण बंद ठेवून या लिंगायत समाजाच्या आंदोलनाला जतकरांचा पाठिंबा आहे हे आम्ही कृतीतून दाखवून देणार आहे। आणि या बंद केल्यानंतर राज्य शासनाचा कोण प्रतिनिधी येणार नसेल, सरकारचे प्रशासनाचा प्रतिनिधी येणार नसेल तर यापुढे तीव्र आंदोलन या तालुक्यात होईल आणि याला सर्वच राज्य सरकार जबाबदार असेल। वोट बँक पॉलिटिक्स म्हणून फक्त मताच्या राजकारणासाठी लिंगायत समाजाचा वापर करू नका। तर लिंगायत समाजाला जे प्रश्न आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून विविध 12 प्रश्न आहेत। महात्मा बसवेश्वरांची राज्यभर देशभर जयंती साजरी व्हावी, महात्मा बसवेश्वरांचा विचार शालेय पाठ्यपुस्तकात सहभागी करावा, महात्मा बसवेश्वरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं, महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयात लावावी। लिंगायत सगळ्यात महत्वाचं लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देऊन त्याबाबतचा राज्य शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवावा। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।